रविवार 17 मार्च रात्री 10 वाजता नागपूर विमानतळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रवाशांचा प्रचंड संताप झाला आणि एअरलाइन कर्मचाऱ्यांची खटके उडाले। राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या या विमानतळावर रविवारच्या रात्री नेमकं काय घडलं पाहूया। रविवारच्या रात्री मुंबईकडे जाण्यासाठी अनेक प्रवासी नागपूर विमानतळावर पोहोचले खरे, पण बाहेरचं वातावरण अत्यंत खराब होतं। विदर्भातल्या अनेक भागांमध्ये रविवारी पाऊस पडला। नेमका याच पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा फटका इथल्या विमानसेवेला देखील बसला। पावसामुळे नागपूरहून मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या अनेक फ्लाइट्सचे मार्ग बदलले गेले। काही फ्लाइट्स रद्द देखील करण्यात आल्या। रात्री 8:20 एक विमान नागपूरहून मुंबईला जाणार होतं। प्रवासी त्या फ्लाइटची वाट पाहत होते, पण 10 वाजत आले तरी या फ्लाइट बाबतची कोणतीही माहिती किंवा सूचना प्रवाशांना देण्यात आली नाही आणि अखेर 10 वाजता हे फ्लाइट कॅन्सल झालं अशी घोषणा झाली आणि प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला। ऐन वेळेला फ्लाइट कॅन्सल झाल्याची घोषणा होताच काही प्रवाशांनी एअरलाइन कर्मचाऱ्यांना जाब विचारला। त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। विमान कंपनीने जर आधीच सांगितलं असतं तर इतका त्रास आणि मनस्ताप झालाच नसता अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।